वेलकम टू माय किचन. चला तर मग आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी लागणारे साबुदाणा आणि बटाट्याचे मस्त असे साबुदाणा वडे. त्यासाठी लागणारे साहित्य: चवीनुसार हिरव्या मिरच्या आणि 1 इंच अद्रक हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. साबुदाणा हा मी 1 वाटी भिजून घेतलेला आहे. तो व्यवस्थित मोकळा झाला पाहिजे. ओला राहिला तर त्यामुळे वडे जास्त तेल ओढू शकतात, त्यामुळे हा मोकळाच झाला पाहिजे. साबुदाणा व्यवस्थित भिजून घेतल्यावर त्यामध्ये आपण 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, हा जास्त बारीकी नाही करायचा, ओबडधोबडच घ्यायचा आहे. भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट जास्त बारीक केला तर त्यामुळे चिकट होतात. 2 उकडलेले बटाटे, ते मी हातानेच बारीक करते, त्यामुळे त्याची चव चांगली लागते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही किसणीनेही ते किसून घेऊ शकता. हाताने बारीक केल्यामुळे त्याची चव व्यवस्थित लागते. हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण मिरच्याची काढलेली पेस्ट ही त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. चवीनुसार लागणारं मीठ हे टाकून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपले वडे हे मस्त असे क्रिस्पी होतील. आता आपण एक छोटासा गोळा बनवून बघूया. गोळा हा बनलेला आहे. आता हे मिश्रण वडे करण्यासाठी तयार आहे. हाताला थोडंसं तेल लावून आता छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. छोटे गोळे बनवून झाल्यावरती त्याला हाताने थोडंसं चेपून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मध्ये कच्चे नाही राहणार. असेच आपण सर्व वडे बनवून घ्यायचे आहे. एक एक करून वडे बनवत असताना ते व्यवस्थित असे चेपून घ्यायचे आहेत, जास्त फुगून नाही द्यायचे. एक एक करून सर्व वडे हे बनवून घ्यायचे आहेत. सर्व वडे हे आपले आता बनून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त असे बनवून झालेले आहेत. आता आपण चटणी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 मूठ शेंगदाणे भाजून घेतलेले, 2-3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार लागणारं मीठ आणि अर्धा चम्मच साखर ही आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे. हे मिश्रण मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आता आपण 1 चम्मच तूप टाकायचं आहे गरम व्हायला. गरम झालं की त्यामध्ये काढलेलं मिश्रण 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यावर तुम्हाला हवं असेल पातळ तर अजून थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करू शकता. त्याला व्यवस्थित अशी उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आल्यावर 2-3 मिनिटे उकळू द्यायचं आहे. मी गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे. उपवासासाठी लागणारं उपवासाचं तेल तुम्ही ठेवू शकता किंवा तुपामध्येही वडे तळून घेऊ शकता. तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. आता एक एक वडे आपण त्यामध्ये सोडून घेऊया. वडे सोडताना हे हळूच सोडायचे आहे, जेणेकरून हातावर तेल उडणार नाही. हलवत राहायचे, जेणेकरून ते जळणार नाहीत. गॅस हा मिडियमच राहू द्यायचा आहे, जेणेकरून ते जास्त लालही नाही होणार. तुम्ही बघू शकता आपले वडे हे तयार आहेत. जास्त लाल पण नाही होऊ द्यायचे. असे एक एक करून आपण सर्व वडे तळून घेऊया. खूप मस्त असे वडे फुगलेले आहेत. आता आपले सर्व वडे हे तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त असे वडे आपले बनून तयार झालेले आहेत.
बनवलेले सर्व वडे आता मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता ती किती सुंदर अशी दिसत आहे आणि आपण बनवलेली शेंगदाण्याची चटणीही मी त्यासोबत ठेवलेली आहे. तुम्ही उपवासाला ते खाऊ शकता. तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा वडा हा किती क्रिस्पी झालेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा बनवून बघा. ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.